ही पहा, अंगणातली तुळस जर डौलदार करायची असेल तर काय केलं पाहिजे. या ठिकाणी ही माझी तुळस आहे. उन्हाळा कडक आहे, सर्वांना माहिती आहे. परंतु तिला मंजिरी आल्या की ती खुडायची. पहा, या ठिकाणी ही मंजिरी आलेली. इथे जर खुडली आपण तर इथे काय होतं माहिती आहे का, आणखीन त्याला फांद्या फुटतात. बहुतेक मी तोडलेलेच आहे. अशी छोटी जरी आली मंजिरा आणि बियासाठी एखादी ठेवायची राखून. पहा, इथे आता थोडीशी आलेली. उन्हाळ्यात खूप मंजिऱ्या येतात. या छोट्या छोट्या आलेल्या मंजिऱ्यासुद्धा मी तोडून टाकलेल्या आहेत. मंजिरी तोडली की तिथे फांद्या फुटतात. आणि म्हणून तुम्हाला जर तुमच्या दारातली तुळस डौलदार करायची असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, इथे मी नारळाच्या घासण्या घातलेल्या. का त्याला काल पाणी घातलं, हे ओलसर वाटतं. इथे पहा, हे ओलसर पाणी इथे जरा अगदीच आज थोडंसं पाणी टाका, जास्त नाही टाकायचं. आणि अशा ह्या अंगणातल्या तुळसाबाईची सेवा करायची असेल तुम्ही नक्की तिला काय करा माहिती आहे का, मंजिऱ्या तोडत चला आणि एक दोन ठेवा आपल्याला हव्या तशा. इथे पण आहेत आता. ही सुद्धा मला काय करायची, तोडून टाकायची. पहा, जर तोडली नाही ना आपण तर मग काय होतं, सरळ जातात, उंच उंच जातात आणि उंच गेल्यावरती त्या हे होत नाहीत. जितक्या फोडाल ना तो तोडाल तिथे लगेच दुसरी येत असते. पहा, आणि म्हणून आपल्या दारातल्या तुळशीला सुंदर स्वरूपात, सुंदर सौंदर्यात पाहायचे असेल तर तुळशीचं सौंदर्य म्हणजे डौलदार तुळस होय. तुम्ही पण हा प्रयोग करून पहा. नक्कीच तुमच्या अंगणातली तुळस तुमच्यावर प्रसन्न होऊन डौलदारपणात उभी राहील. धन्यवाद.